नमस्कार मित्रांनो, DMER महाराष्ट्र अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपल्याकडे एक प्रचंड मोठी आणि खरं सांगायचं तर एक जबरदस्त बातमी आहे. विशेषतः NHM म्हणजेच राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये काम करणाऱ्या आपल्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी. त्यांच्या सेवा समायोजनाबद्दल म्हणजे परमनंट होण्याबद्दल एक असा अपडेट आहे ना, जो जाणून घेणं खूप खूप गरजेचं आहे. चला तर मग अजिबात वेळ न घालवता लगेचच या महत्त्वाच्या विश्लेषणाला सुरुवात करूया. तर या सगळ्या प्रकरणातली जी सगळ्यात मोठी आणि सकारात्मक घडामोड आहे ती थेट उच्च न्यायालयातून आपल्या समोर आली आहे. कित्येक दिवसापासून जे कर्मचारी वाट पाहत होते त्यांच्यासाठी हे खरंच एक आशेचं आणि खूप मोठं पाऊल आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि हा सगळा विषय आहे सेवा समायोजनबाबत. हो, हा तोच शब्द आहे, तेच ध्येय आहे ज्याची NHMचे सर्व कंत्राटी कर्मचारी अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत. म्हणजे काय, तर कंत्राटी सेवेमधून कायमस्वरूपी सरकारी सेवेमध्ये जाण्याची प्रक्रिया, हेच तर आपलं अंतिम ध्येय आहे, बरोबर? आता झालं असं की 10 वर्षांच्या सेवेचा जो नियम आहे तो चर्चेत तर होताच, पण त्यावर काही निर्णय होत नव्हता आणि म्हणूनच हे प्रकरण थेट नागपूर खंडपीठात गेलं. आणि याच याचिकेवर 4 मार्च 2024 रोजी कोर्टाने एक अत्यंत महत्त्वाचा आणि निर्णायक असा आदेश दिला आहे. आणि त्या आदेशातला सगळ्यात महत्त्वाचा शब्द किंवा आकडा कोणता असेल तर तो हा आहे 4 महिने. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. कोर्टाने सरकारला एक निश्चित आणि अत्यंत महत्त्वाची अशी कालमर्यादा घालून दिलेली आहे, ज्याकडे आता दुर्लक्ष करता येणार नाही. कोर्टाचे शब्द अगदी स्पष्ट आहेत बघा. थेट आदेश आहे की 4 महिन्याच्या आत निर्णय घेण्याबाबत आदेश पारित. म्हणजे याचा सरळ सरळ अर्थ काय होतो, तर आता या प्रकरणावर फायनल निर्णय घेण्यासाठी एक डेडलाईन ठरवून दिली गेली आहे आणि याचिका निकाली काढलेली आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. ही तर झाली एकदम आनंदाची बातमी. पण मग मनात एक प्रश्न येतोच की कोर्टाचा एवढा स्पष्ट आदेश असूनही पुढची प्रक्रिया थांबली आहे का? आणि जर थांबली असेल तर का? नेमका अडथळा कुठे येतोय? चला, तेही पाहूया. हाच तो प्रश्न आहे जो तुमच्या, आमच्या सगळ्यांच्याच मनात आहे. चला, यामागचं नेमकं कारण काय आहे ते समजून घेऊया. आणि यामागचं कारण आहे माहितीचा अभाव. हो, सूत्रानुसार कोर्टाच्या आदेशावर कारवाई करण्यासाठी शासनाला जी काही माहिती हवी आहे ती माहिती अजूनही संबंधित विभागांकडून शासनाला मिळालेली नाहीये. पण एक दिलासादायक गोष्ट अशी आहे की हा जो अडथळा आहे तो दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. ही सर्व माहिती शासनाला तात्काळ म्हणजे अगदी ताबडतोब सादर करावी अशी विनंती करण्यात आली आहे, जेणेकरून न्यायालयाच्या आदेशाचं पालन होईल आणि ही प्रक्रिया लवकरात लवकर पुढे जाईल. आता ही सगळी अचूक आणि खात्रीशीर माहिती शोधून ती तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे काम खरंच सोपं नाही. याच्यामागे आमच्या संपूर्ण टीमचे खूप मोठे परिश्रम असतात, खूप मेहनत असते. मित्रांनो, अशा सखोल संशोधनावर आधारित माहितीपूर्ण विश्लेषण तयार करण्यासाठी आमची टीम अक्षरशः दिवस-रात्र मेहनत घेत असते. आणि खरंच जर तुम्हाला आमचं हे काम उपयुक्त वाटत असेल, अर्थपूर्ण आणि मूल्यवान वाटत असेल, तर तुम्ही सुद्धा आमच्या या प्रवासात सहभागी होऊ शकता. या UPI QR कोडद्वारे अगदी मनापासून एक छोटीशी मदत करून तुम्ही आम्हाला पाठिंबा देऊ शकता. इतकंच नाही तर चॅनलची मेंबरशिप जॉईन करूनही आपण आमच्या कार्याला आणखी बळ देऊ शकता. तुमच्या प्रत्येक योगदानातून आम्हाला खूप मोठं प्रोत्साहन मिळतं. तुमच्या या सगळ्या पाठिंब्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला, आता पुन्हा आपल्या मूळ विषयाकडे वळूया. या सगळ्या परिस्थितीमध्ये माहिती मिळवत राहण्यासाठी, अपडेटेड राहण्यासाठी आपण काय करू शकतो हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे. तर पुढचं पाऊल अगदी सोपं आहे. पहिलं म्हणजे अपडेटेड राहण्यासाठी आमचे इतरही व्हिडिओ नक्की पहा. आणि दुसरं, जे सर्वात महत्त्वाचं आहे, DMER महाराष्ट्र अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे काय होईल की प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल. DMER बाबत आणखी माहिती हवी असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्की बघा. आणि हो, असे महत्त्वाचे अपडेट्स तुमच्याकडून कधीही सुटता कामा नयेत, त्यासाठी DMER महाराष्ट्र अकॅडमीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या विश्लेषणात. धन्यवाद.